सूत्र आहे ना, त्या सूत्राच्या अनुषंगाने आता काय करायचं आहे माहिती आहे का? आता ब्लिचिंग पावडरची टाकण्यासाठी आता काय आहे, एक उपकरण इलेक्ट्रिक उपकरण शासनाला दिलेलं आहे. आता त्याचं नाव आहे इलेक्ट्रोक्लोरिनेटर. इलेक्ट्रोक्लोरिनेटर हे जे आहे त्याच्यासाठी काय केलेलं आहे की मग ब्लिचिंग पावडर टाकायची गरज नाही. मग काय आहे त्याच्यात ब्लिचिंग पावडरची गरज राहील का? नाही आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे की हे इलेक्ट्रोक्लोरिनेटर जे आहे याला काय पाहिजे, फक्त मीठ आणि पाणी आणि विद्युत याची गरज आहे. मग तुमचं ब्लिचिंग पावडर जास्त झालंय, ब्लिचिंग पावडरचं मग किती प्रमाणामध्ये आहे याची काही झंझट राहणार नाही आहे. म्हणून काय केलेलं आहे ते क्लोरिनेटर आहे. या क्लोरिनेटरचा वापर निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. हे इलेक्ट्रोक्लोरिनेटर जे आहे ते अशा पद्धतीचं हे काय आहे, एक इलेक्ट्रिक उपकरण आहे जे निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतो. याच्यासाठी काय करायला की फक्त मीठ, पाणी आणि विद्युत हे टेक्निकल जे नॉलेज आहे हे त्याला शिक्षकाला त्याचं दिलेलं आहे. तर हे काम तुम्ही काय करायचं नाही आहे, परंतु तुम्हाला काय त्याचं नॉलेज असलं पाहिजे. आता इलेक्ट्रोक्लोरिनेटर हे काय काम करतं, ब्लिचिंगचं पावडर करतं, क्लोरिनेशनचं काम करतं. आणि क्लोरिनेशनसाठी पहिले काय टाकत होतं, ब्लिचिंग टाकत होतं ना. आता ज्या ग्रामपंचायतीमध्ये हे इलेक्ट्रोक्लोरिनेशनचे उपकरण आलेलं नाही तरी सध्या ब्लिचिंग पावडरचा उपयोग करत असेल आहे. परंतु हे इलेक्ट्रोक्लोरिनेटर जे आहे हा ब्लिचिंग पावडरचं सुरुवातीला काय होतं की त्याच्या अज्ञानापोटी कसा वापर करायचा आहे, कसा उपयोग त्याचा घ्यायचा आहे. सूर्यप्रकाशामध्ये जर त्याचा संपर्क जर आला तर त्याच्यातून क्लोरीन वायू उडून जातो आणि मग शिल्लक काय राहील, मग फक्त चुना आहे ना. मग ते चुना टाकल्याचं चुन्याचं पाणी पिलं अजून आपल्याला आधार आहे ना. मग त्याच्यावर आता तांत्रिक आधुनिक पद्धती जी आहे जशी जशी विकसित होत जाते तसं ते आता ब्लिचिंगच्या जागेवर आपल्याला इलेक्ट्रोक्लोरिनेटर हे जे उपकरण आहे ते त्याचं काम करतो.